क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे सर्वांचं. बऱ्याच दिवसांनी लाईव्ह आलो आहे. दोन मॅचेस बद्दल बोलायचं आहे. एक तर ऑस्ट्रेलिया बांगलादेशची जी टेस्ट झाली, फर्स्ट टेस्ट, त्याच्याबद्दल, आणि जी आता इंडिया आणि श्रीलंकेची चालू आहे. तर पहिलं ऑस्ट्रेलिया बांगलादेशबद्दल बोलतो. बांगलादेशने हिस्ट्री क्रिएट केली ऑस्ट्रेलियामध्ये. आफ्टर 23 इयर्सच्या नंतर फर्स्ट टेस्ट ते लोक जिंकले ऑस्ट्रेलिया विरुद्ध इन ऑस्ट्रेलिया. आणि ऑस्ट्रेलियामध्ये जिंकणं म्हणजे अशीच खूप मोठी गोष्ट आहे, जी इंडियाने 3-4 वर्षापूर्वी करून दाखवलेली. एशियाची कुठलीच टीम अजूनपर्यंत करू शकली नव्हती जे इंडियाने करून दाखवलं. आणि आता त्यांच्यानंतर बांगलादेश. आता पुढच्या टेस्टमध्ये काय होते बघूया. आता ऑस्ट्रेलिया पण तेवढे पेटून उठेल, पण मला वाटतं त्याच्यामध्ये एक तर बांगलादेशने आपला खेळ खूप लेवल उंचावली, खास करून फास्ट बॉलिंगमध्ये आणि बॅटिंगमध्ये सुद्धा. आणि तिथेच मला वाटतं ऑस्ट्रेलियाने ओव्हर कॉन्फिडन्स झाला त्यांना, की बांगलादेशच आहे ना, त्यांना तर आपण असं हरवू, आणि ते पण आपल्या कंडिशनमध्ये. तर त्यांनी खूप लाईटली घेतलं बहुतेक बांगलादेशला, त्याच्यामुळे हा रिझल्ट आला. तर पहिले सुरुवात करायची तर ऑस्ट्रेलियानी पहिल्या इनिंगमध्ये केले 198 समथिंग. आणि तो एक मोहम्मद करून बॉलर आहे यांचा, बांगलादेशचा. 6 विकेट घेतले. नाहीत राहणा असता तर अजून काही मोठ्या गोष्टी अजून पण झाल्या असत्या, कारण तो पण एक जबरदस्त बॉलर आहे. सध्या इंजुरीमुळे तो सिलेक्ट नाही होऊ शकला आहे. तर स्किन वगैरे या लोकांनी मस्त बॉलिंग टाकली आणि ऑस्ट्रेलियाला 198मध्ये ऑल आऊट केला फर्स्ट इनिंग. आणि यांची कोणालाच वाटलं नव्हतं की 198मध्ये जरी ह्याला कोणी ऑल आऊट केलं तरी सुद्धा बांगलादेशला त्यांच्या कंडिशनमध्ये ऑस्ट्रेलियावाले पण 200पर्यंत, जास्तीत 250पर्यंत रोखतील, ऑल आऊट करतील. पण झालं उलटंच. बांगलादेशने केले आय थिंक 426 वगैरे काहीतरी केले त्यांनी, आणि तोच खूप मोठा स्कोअर होता आणि मोठी लीड मिळाली त्यांना. त्याच्यामध्ये तो त्यांचा कॅप्टन सांगतो, परत तो तंजीम त्याने सेंचुरी केली. मुश्रफी खेळला थोडाफार, आणि मेहंदी हसन, परत अजूनही नॉमिनल, या लोकांचं कॉन्ट्रीब्युशन होतं. ऑस्ट्रेलियाकडून 6 विकेट ह्याने घेतले. हेझलवूडनी पण 6 विकेट, पण त्याने स्कोअर काहीतरी 85 वगैरे दिला. आणि हा जो महमूद आहे ह्यानी 6 विकेट काहीतरी 25 रन्समध्ये काहीतरी घेतलं आहे. परत सेकंड इनिंगमध्ये ऑस्ट्रेलिया बांगलादेशनी किती केले, मला वाटतं 200+ केले वाटतं, 225 काय 170 वगैरे असे. आणि टार्गेट दिलं ह्या लोकांना, ऑस्ट्रेलियाला 350+चं चेजिंग होते. ऑस्ट्रेलियाची सुरुवात परत एकदा खराब झाली. 4 विकेट लवकर गेले. त्यातल्या त्यात स्मिथ पहिल्या इनिंग स्मिथने पण 71 केले. सेकंड इनिंगमध्ये पण काहीतरी 44 गेले. सेकंड इनिंगमध्ये 4 विकेट लवकर गेल्यावर मग ग्रीन आणि कॅरीनी थोडी पार्टनरशिप केली. ग्रीनने सेंचुरी केली आणि कॅरी 37वरून आऊट झाला. त्याच्यानंतर लाईनच लागली, कोणच खेळू शकले नाही. आणि ग्रीन पण 100वर आऊट झाला. आणि ते लोक 242ला वगैरे ऑल आऊट झाले. आणि हे लोकांनी बांगलादेशनी मग 58चं टार्गेट होतं, जे 1 विकेट लॉस करून अचीव केलं. आणि 9 विकेट्सनी फर्स्ट टेस्ट जिंकली. तर बिग अचीवमेंट आहे बांगलादेशसाठी. आणि असाच या छोट्या जे टेस्ट प्लेईंग नेशन आहे यांनी इम्प्रूव्ह केले पाहिजे. म्हणजे बाकीच्या कंट्रीबरोबर त्यांच्या ज्या मॅचेस होतील त्या अशाच टफ होतील आणि बघायला मजा येईल. नाही तर टेस्ट बोरिंग म्हणून लोक बघत नाही. पण जर अशा छोट्या टीम एवढा टफ कॉम्पिटिशन देणार असेल तर कसं इंटरेस्ट वाढतो. आता पुढच्या टेस्टला बघा किती पब्लिक बघायला असेल, किती टी व्हीवर लोक बघितलं जाईल, किती फॉलो करतील त्या मॅचला. कारण इथे त्या लोकांनी एवढ्या मोठ्या बलाढ्य ऑस्ट्रेलियाला हरवले, तर आता अपेक्षा वाढल्या आहेत त्यांच्याकडून. तर ती पण सिरीज चांगली होईल. दुसरीकडे आता इथे ऑस्ट्रेलिया आणि इंडियाची चालू झाली 15 ऑगस्टपासून. आणि पहिल्याच दिवशी इंडियाची बॅटिंग आली आणि मस्त सगळ्याच्या इनिंग छान होत्या. जयस्वाल काय बोलतात त्याला, एकदम
बॅड लक किंवा थोडंसं मिसकम्युनिकेशनमुळे रनआउट झाला 32वर वगैरे. चांगल्या लयमध्ये होता, स्कोअर चांगला केला असता त्याने. पण राहुल खूप स्टेडी खेळत होता. त्याच्या हातात क्रॅम्प आले काहीतरी 80 का 81वर तो गेला. पुन्हा बॅटिंगला आला, एक विकेट गेल्यावर तर तो आऊट झाला लगेच. गिलनी चान्स घालवला, कारण गिलचा फॉर्म बघता आणि असं पिच होतं की सेंचुरी त्याची पण येऊ शकली असती. पण 12वर तो फालतू शॉट स्टेपअप करून स्पिनरला करायला गेला आणि आऊट झाला. पडिकल सुपर 3 नंबरचा स्लॉट त्याला मिळाला साई सुदर्शनच्या इंजुरीमुळे. आणि त्याने प्रॅक्टिस मॅचमध्ये सुद्धा आणि इथे सुद्धा 150+ केले. 167वर आऊट झाला आणि तो एका साईडने लागून होता. बाकी इकडनं थोडे विकेट जात होते, पण चांगली पार्टनरशिप झाली त्याची. राहुलबरोबर चांगली पार्टनरशिप झाली. नंतर रिषभ पंतबरोबर चांगली पार्टनरशिप. रिषभ पंतने पण काहीतरी 39 वगैरे केले. ध्रुव जुरेलबरोबर चांगली पार्टनरशिप. ध्रुव जुरेलने 51 केले. जडेजा लवकर आऊट झाला. जडेजा असा हल्ली लवकर आऊट होत नाही आणि अशा एवढ्या चांगल्या पिचवर बॅड लक होता त्याचा, पण 12वर आऊट झाला. तर इंडिया काहीतरी 160 काल 160ला 9 विकेट होते. आज 162 करून ऑल आऊट झाले लास्ट विकेट. आणि इंडियाने बॉलिंग जबरदस्त केली. पहिले 4 विकेट त्याला जे 57वर होते. 90वर 5 विकेट होते. सिराजने पहिल्याच ओव्हरमध्ये मला वाटतं दुसऱ्या-तिसऱ्या बॉलला ओपनरला आऊट केला. त्याच्यानंतर थोडीशी पार्टनरशिप झाली. उधारा असं काहीतरी त्या ओपनरचं नाव आहे आणि चंदिमल यांच्यामध्ये. नवीन बॉलर मानव सुतार, मला वाटतं पहिलाच बॉल आणि कसला मस्त टर्न झाला. असं ड्राईव्ह करायला दिला त्याने, लूप दिली आणि बॉल असं पडून टर्न झाला. बॅटची कट घेऊन कॅच पण चांगली घेतली रिषभ पंतने आणि तो आऊट झाला. त्याच्यानंतर थोड्या वेळाने लगेच दुसरा विकेट पण आऊट झाला. कोण तो ओपनरच उधारा, तो पण मानव सुतारलाच मिळाला विकेट. त्यानंतर ह्याने घेतला, कुलदीपने एक विकेट घेतला. LBW बहुतेक केला नव्हतं कुलदीपने. त्यानंतर जडेजाला एक विकेट मिळाला, 5वा विकेट. त्यांचा कॅप्टन धनंजय डी सिल्वा. त्याच्यानंतर एक चांगली पार्टनरशिप झाली कोणामध्ये, काय त्याचं नाव, तो त्यांच्या A टीमचा कॅप्टन सोनेल काय असं काहीतरी नाव आहे त्याचं, सोनेल. आणि 7वर आलेला दुसरा होता तो विकेट किपर डिकवेला. तर याला कोणची चांगली पार्टनरशिप 100 काय 150+ची पार्टनरशिप केली त्याला कोणी. 90वर एक विकेट होता. 220पर्यंत मला वाटतं विकेट नव्हता. त्यानंतर मग तो आऊट झाला डिकवेला. त्याला प्रसिद्ध कृष्णाने आऊट केलं आणि 100वाल्याला ह्याने मानव सुतारनेच केलं. मानव सुतारने टोटल 4 विकेट घेतले आणि जडेजाने 3 घेतले. एक प्रसिद्ध कृष्णा, एक सिराज आणि एक वाटतं कुलदीप. याला कोणा किती 282ला ऑल आऊट केलं. आणि उद्यापासून आपली इनिंग चालू होईल. आपल्या ठिकाणी मला वाटतं 176ची काहीतरी लीड आहे. तर अजून इंडियाने मला वाटतं 200 रन्स जरी केले तरी खूप मोठी लीड होईल आणि शेवटच्या दिवशी त्यांना चेस करणं खूप भारी जाईल. तर इंडियाला टेस्ट जिंकायचा खूप गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे आणि करतीलच तेवढं, कारण स्पिनिंग पिच आहे. स्पिनर पण चांगली बॉलिंग टाकतात आहे, तिन्ही स्पिनर. तर मला वाटतं इंडिया उद्या दुपारपर्यंत खेळेल आणि मग त्यांना खेळायला देईल. संध्याकाळी कमीत कमी 20-25 ओव्हर देतील त्यांना उद्याच्या दिवसात. त्याच्यात 2-3 विकेट गेले तर दुसऱ्या दिवशी 7च विकेट घ्यायचे असणार. तर मोस्ट प्रॉबेबली इंडिया ही टेस्ट मॅच जिंकेलच. आणि इंडियाला जर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये यायचं असेल तर इंडियाला आता 9 टेस्ट खेळायचं आहे टोटल. त्याच्यापैकी 7 जिंकणं मॅन्डेटरी आहे. तर इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये येऊ शकते. तर श्रीलंकेबरोबर वाटतं 2च टेस्ट आहे, पण ते दोन्ही जिंकू अशी अपेक्षा आहे. तर गुड बॉलिंग, गुड बॅटिंगमध्ये थोडंसं लक जयस्वालचं चाललं पाहिजे, कारण बरेच दिवस त्याची हाफ सेंचुरी किंवा सेंचुरी आलेली नाही. तर तो थोडा चालला पाहिजे. राहुल चांगली बॅटिंग करतो आहे. पडिकल एक प्लस मिळाला आहे. शुभमन गिलची बऱ्याच दिवसांनी ही पण त्याची एक बॅड इनिंग्स म्हणू शकतो. ध्रुव जुरेल चांगला आहे. ध्रुव जुरेल ठीक आहे 50 केली, पण मला वाटतं की त्याच्या 2 विकेट किपर खेळण्यापेक्षा त्याच्यापेक्षा सरफराज चांगला बॅट्समन आहे, त्याला पण ट्राय करायला हरकत नाही. बघू काय चेंजेस करतात का पुढच्या टेस्टमध्ये, वाटत तर काय, कारण सर्वांनीच रन्स केले आहेत.
बॉलिंग पण बहुतेक हीच राहील. जर स्पिन पिचच असणार. माणूस तर एक चांगला बॉलिंग ऑलराऊंडर दिसतो. बॅटिंग पण त्यांनी बऱ्यापैकी केली. 20-15 रन केले, पण चांगले केले रन. आणि बॉलिंग पण त्याची छान आहे. तर एकंदरीत अशी सिच्युएशन आहे. आणि मला वाटतं हॉकीचा सध्या वर्ल्ड कप चालू आहे. तर इंडियाची एक मॅच झाली वॅलेस कंट्री आहे त्यांच्याबरोबर, आणि इंडियाने 3-1 जिंकली आपली पहिली मॅच. आणि इंडिया काय कोणाबरोबर, पाकिस्तानबरोबर 19th मॅच आहे इंडियाची हॉकीची. तर मित्रांनो बघा ती पण मॅच, मजा येईल. इंडिया पाकिस्तान कोणतेही स्पोर्ट्स असू देत, मजाच येते नेहमी. आणि इंडिया सध्या डॉमिनेट करते हॉकीमध्ये सुद्धा त्यांना. तर आणि मजा येते हॉकी बघायला पण. मस्त आहे स्पोर्ट्स. फास्ट ट्रॅकवर खेळला जातो. पासेस वगैरे ते एकमेकांना डॉज करतात, प्लस ते कॉर्नर, पेनल्टी कॉर्नर. तर मस्त मजा येते बघायला. तर होप इंडिया जिंकेल पाकिस्तानबरोबर. आणि मित्रांनो अजून काय सांगू, सध्या काय अजून क्रिकेटमध्ये चालू आहे. सध्या तरी हेच चालू आहे. आता याच पाकिस्तान इंग्लंडची पण टेस्ट मॅच चालू होणार आहे. इंग्लंडमध्ये गेले पाकिस्तान, त्याची पण थोडंफार आपण रिव्ह्यू करू, काय होतं ते बघूया. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सध्यासाठी बाय बाय, टेक केअर.